हाय गायज, वेलकम टू माय चॅनल. मी आहे स्नेहल आणि मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर माझा हा पहिलाच व्लॉग आहे आणि तुम्ही मला याआधी यूट्यूब शॉर्ट्समध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बोलताना बघितलं असाल तर तुम्ही विचाराल स्नेहल हा व्लॉग मराठीमध्ये का. तर मी म्हटलं पहिलाच व्लॉग आहे आणि कम्फर्टेबल व्हावं, प्लस माझी मातृभाषा आहे मराठी आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. तर मी विचार केला हा व्लॉग मराठीमध्ये करूया, कारण अजून एकही कारण आहे त्याला. एक तर माझी मातृभाषा, पहिला व्लॉग, मला कम्फर्टेबल व्हावं आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट की 2 दिवसानंतर वटपौर्णिमा आहे. तर गाईस ही माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असणार आहे आणि मी जाम एक्सायटेड आहे. एक्सायटेडसोबत मी नर्वससुद्धा खूप 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 आहे, कारण मी आणि प्रेम इकडे मुंबईमध्ये राहतो आणि आमचे पेरेंट्स इथे राहत नाही. तर सॉरी, मला कॉल आला होता. मला नेहमी असं होतं की जरी माझं लग्न कास्टमध्ये व्हावं किंवा दुसऱ्या कास्टमध्ये व्हावं, मी आपले सगळे सण साजरे करणार. पहिली वटपौर्णिमा, पहिला पाडवा, पहिली दिवाळी, सगळं आपल्या ते खूप स्पेशल असतं ना. तर ही माझी फर्स्ट वटपौर्णिमा आहे ॲज मी म्हणाले. आणि मी खूप एक्सायटेड आहे. मी नर्वस आहे कारण ऑफकोर्स अगेन जसं मी बोलली, मी एकटी सगळं मॅनेज करणार आहे. तर मी माझ्या मम्मीला विचारलं की काय काय सामान लागतं आहे, तर मी आता तेच घ्यायला मार्केटमध्ये चालली आहे. तसं मी लहान होते आणि मोठे होताना माझ्या मम्मीला बघायचे वटपौर्णिमाचा उपवास करताना. तर मी बघितल्या आहेत गोष्टी की कसं होतं. असं काही नवीन नाही आहे माझ्यासाठी. मी लहानपणापासून बघत आले की ही पूजा कशी होते, उपवास का असतो, त्याच्या मागचं कारण काय आहे. तर ते सामान आपण घेऊया, ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात पण आहे, आणि नाही जरी वाटलं काही मिस झालं तर एकदा मी मम्मीला फोन करून विचारून घेईल. आणि प्रेमसुद्धा खूप खूप एक्सायटेड आहे, कारण त्याच्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे. त्याला माहिती नाही वटपौर्णिमा काय असतं, तर मी त्याला सांगितलं. त्याला माहिती पडलं की मी त्याच्यासाठी उपवास ठेवणार आहे. तर तो खूप एक्सायटेड आहे की अरे बाबा, आपली बायको आपल्यासाठी उपवास ठेवणार आहे, वडाची पूजा करणार आहे, आपल्याला ओवाळणार आहे. तर त्याला खूप एक्साइटमेंट आहे ह्या गोष्टीची. तो खूप सपोर्टिव्ह आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर बघूया ही पहिली वटपौर्णिमा कशी असते. तसं म्हणजे माझ्याकडे 2-3 साड्यांचे ऑप्शन्सही आहेत, त्या मी आज तुम्हाला दाखवते. बट हां, मला असं होतं नेहमी की पहिली वटपौर्णिमा जेव्हा असेल तेव्हा मी छान पैठणी नेसेल, ठुशी वगैरे आपले पारंपरिक दागिने घालेन. पण एक असं झालं की जेव्हा माझं लग्नाचं सामान वगैरे मी काही गोष्टी सामान हॉलवरनं व्हेन्यूवरनं घरी पाठवलेलं, तेव्हा माझी ठुशीसुद्धा त्या बॅगेसोबत गेली. तर आता बघूया मार्केटमध्ये आपल्याला एखादी फेक इमिटेशन ज्वेलरी किंवा ठुशी भेटते का. मग आपण ती ठुशीही घेऊया. आणि अजून एक गोष्ट की मुंबईमध्ये काहीच पाऊस सुरू झाला आहे आणि झालं असं की माझ्याकडे पावसाची चप्पल नव्हती आणि प्रेम माझ्यासाठी पावसाची चप्पल घेऊन आला. आणि तो कपडे त्याला एखादा टी शर्ट आवडला वेस्ट साईडमध्ये आणि तो ट्राय करायला गेला. त्याने विचार केला की मी चप्पल आधी ठेवतो, पहिले ट्राय करून येतो. मग तो ट्राय करून जसा गेला आणि आला आहे रिटर्न, माझी चप्पलची साईज आहे 38 नंबर. त्याने ती बरोबर काढून ठेवलेली आणि तो घाईमध्ये चुकून घरी घेऊन आला चप्पल 40 नंबरची. तो दॅट वॉज व्हेरी स्वीट ऑफ हिम की तो माझ्यासाठी एवढा त्याने विचार केला आणि पावसाची चप्पल घेऊन आला. पण माझ्या डोक्याला ताप झाला आहे आता. मला आता ते परत चेंज करायला जावं लागणार आहे. तर चला, मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चालते. आजच्या व्लॉगमध्ये आपण बघूया की मी कसं शॉपिंग, काय काय गोष्टी घेते, कसं करते, कसा माझा आजचा दिवस जातो. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वटपौर्णिमा. गाईज, एवढी आपल्याला सवय झाली आहे ना ऑनलाईन पेमेंट्स वगैरेची, की मी आता विसरली की माझ्याकडे कॅशच नाही आहे. तर मला कॅश काढायला जायचं आहे. कसं होणार या डिजिटल जमान्यामध्ये आपलं. तर गाईज, मी टॅक्सीमध्ये बसली आहे आणि जिथे मी राहते त्या एरियामध्ये मला अजून तरी काही सामान दिसत नाही आहे कुठे मार्केटमध्ये बसलेली लोकं. बिकॉज ज्या एरियामध्ये मी राहते तिकडे मोस्टली सगळे गुजराती वगैरे राहतात. बट सामान मला तिथे असं काही दिसलेलं नाही आहे. तर आपण आता ते सामान घ्यायला जात आहोत. बघूया. मी थोड्या वेळा आधी म्हणत होते की
पावसाळा सुरू झाला आहे मुंबईमध्ये वगैरे वगैरे, पण गाईस खूपच ऊन आहे, असं वाटतच नाही आहे. आला पाऊस आणि बंद झाला, पण आपण आपल्या तयारीत राहावं है ना, म्हणून चप्पल घेणं महत्त्वाचं आहे. पण ऊन बघा गाईस, खूप भयंकर कडक ऊन पडलं आहे. किती ऊन आहे, किती ऊन आहे, काय करावं माणसाने. जून संपत आला आणि एवढं ऊन. मी तर मार्केटमध्ये उतरली आहे, पण मलाही माहीत नाही कुठे काय भेटतं. सो आय एम गोइंग टू जस्ट लाईक चेक. अँड इट्स व्हेरी ऑकवर्ड टू लाईक व्लॉग इन पब्लिक. मी माझ्या लग्नाच्या शॉपिंगला इकडे ॲक्च्युली या एरियामध्ये आली होती आणि सगळे शॉप्स कितीतरी वेळा मी चक्रा मारायची, किती शॉप्स फिरली आहे. सगळं एकदम असं नॉस्टॅल्जिक फील होतं आहे मला. गाईज आपण मुंबईमध्ये राहतो तरी इकडे मला इतकं डिफिकल्ट झालं आहे पूजेचं सामान भेटायला. फक्त एकच दुकानात सामान अवेलेबल होतं आणि देवाची पूजेची सामग्री घ्यायची म्हटली तरी तेही इतकी महाग आहे, मला तर काही समजतच नाही. एक तांब्या घ्यायला गेली पूजेसाठी, लोटा आपला जो असतो ना, तो 500 रुपयाला. काय झालं आहे बापरे. एवढा ऊन आहे आणि शॉपिंग करत करत माझे पाय दुखायला लागले, तर म्हटलं एक ग्लास ज्यूस पिऊया. पण मी एक छोटासा ब्रेक घेतला, मला भूक लागली तर मी पावभाजी खाणार आहे. मी पावभाजी ऑर्डर केली आहे. सो बघूया आणि बहुतेक ज्यूस ऑर्डर करणार आहे, कारण मला खूप तहान लागली. फिलिंग सो थर्स्टी. असं वाटतच नाही पावसाळा सुरू, असं वाटतं भयंकर मी कडाक्याच्या उन्हामध्ये मे महिन्यात आली आहे इकडे. तर गाईज मी आता टॅक्सीमध्ये बसलेली आहे आणि आपली सगळी खरेदी झालेली आहे. पूजेचं सगळं लागणारं सामान झालं आहे, फक्त फुलं बाकी आहेत. आणि तुम्हाला माझ्या डोक्यावरती कुंकू दिसत असेल तर ते मी तुम्हाला सांगते का आहे. कारण इथे मार्केटमध्येच मुंबादेवीचं मंदिर होतं आणि मला इतके वर्ष झाले मुंबईमध्ये राहते, पण पहिल्यांदाच मी मुंबादेवीला गेली. इतकं सुंदर दर्शन झालं आहे माझं, काही गर्दी नव्हती, वीकेंड असतानाही. आणि त्या बाजूला त्याच्या बाजूला त्या देवळाच्या बाजूलाच पंचमुखी मारुतीचंही मंदिर होतं, तर माझं तेही दर्शन झालं आहे. आणि आता खूपच गर्दी आहे. मी घरी चालले, तुम्हाला घरी जाऊन दाखवते की मी काय काय सामान घेतलं आहे. तर गाईज मी आली आहे मार्केटमध्ये जाऊन परत घरी आणि मी खूप थकली आहे. बट हो, मला माझं सामान मिळालं आहे. चक्क अख्ख्या मुंबईमध्ये जेवढं फेमस मार्केट आहे तिथे एकच दुकान होतं जिकडे सगळं पूजेचं सामान भेटत होतं. इट्स स्ट्रेंज, असं नसायला हवं. पण हां, तिकडे मी माझं विचारलं, म्हणजे तिकडे मी विचारलं त्यांना की मला वटपौर्णिमेचं सामान हवं आहे, वस्त्रमाळ वगैरे, ओटी भरायचं सामान. आणि मी ते नवीनच आम्ही शिफ्ट झालो आहोत, रेंटेड घर आहे. तर माझ्या घरात माझ्याकडे पूजेचा लोटा, तामण काहीसुद्धा नव्हतं, तेही मी घेतलं आहे. हळद कुंकू वगैरे घेतलं आहे. सगळं झालं आहे. फक्त आता डिसाईड करायचं आहे की मी कोणती साडी नेसणार आहे. जसं मी म्हणाले होते, आपण आता साड्या बघणार आहोत की नक्की कोणती घालायची आहे वटपौर्णिमेसाठी. तर काही ऑप्शन्स आहे, मी त्या तुम्हाला दाखवते. तर एक जी आहे ती गडवाल साडी आहे. ती म्हणजे बेबी पिंक आणि छान अशी बेबी पिंक आणि फुशिया पिंक कलरची आहे. हा असा काही कलर आहे ह्याचा. ती माझ्यावर अशी दिसते. ही खूपच सुंदर आहे. हा कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतो आणि दिस इज लाईक वन ऑफ माय फेवरेट साडीज जी मी घेतली होती. पण मला असं वाटतं की पहिली वटपौर्णिमा आहे तर ही जरा सिम्पल होईल, कारण ही असं वाटतं की देवळात वगैरे जाताना कुठे आपण घालू शकतो, राईट. सो आय थिंक आय स्किप दिस. त्यानंतर एक ही निळी साडी आहे. मी अजून एकदाही ही साडी घातलेली नाही आहे, मला खूप आवडते. ह्यावर आरी वर्कचा ब्लाऊजसुद्धा आहे. ही अशी काहीतरी दिसते आणि मी खूप वाट बघते की कधी मला ही साडी नेसता येईल. बहुतेक कोणाच्या लग्नात वगैरे मे बी बघूया. ह्याचा मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते गाईज. हे खूप सुंदर ब्लाऊज आहे. त्यावरती आरी वर्क ऑलरेडी केलेलं होतं आणि ते आम्ही स्टिच केलं आणि ते असं वाटतं की मस्त हाताने एम्ब्रॉयडरी वगैरे केली आहे.
हे बघा गाईस, हे त्याचा ब्लाऊज आहे. इतकं सुंदर असं एम्ब्रॉयडरी केलेली आहे त्याच्या स्लीव्जवरती. तुम्ही जर बघाल, ही त्याची स्लीव्ज आहे, ही स्लीव्ज आहे त्याची. ऑलरेडी त्यावरती डिझाईन होती, आम्ही फक्त ह्याला स्टिच करून घेतलेलं आहे. आणि हे असे पॅच लावले आहेत त्याच्या मागे ज्या दोऱ्या असतात त्याला. आणि ही त्याची बॅक आहे, ही त्याची बॅक आहे. इतकी अशी सुंदर ही साडी आहे. मला माहीत नाही कधी नेसायला भेटेल. बघूया आपण ही नेसते की नाही, ही एक ऑप्शन आहे. त्यानंतर गाईज एक ऑप्शन हा पण आहे. ही सुद्धा एक पैठणी आहे. ही माझा विचार आहे ही घालावी, कारण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन, याची लाल बॉर्डर आहे. ॲक्च्युली मला लाल पैठणी हवी होती, पण ते काही मी घेतली नाही. मी तेव्हा विचार नव्हता केला, पण आता मला असं वाटतं की लाल पैठणी घ्यायला हवी होती. तर छान वाटली असती. पण ठीक आहे, आता ही निळी साडी आहे. अगेन लाईक असं मोबाईलमध्ये ह्याच्या ॲक्च्युली फोनमध्ये ही निळा रंग दिसायचा, पण आहे ही अशी जांभळ्या रंगाची. तर जांभळ्या रंगाची साडी, लाल रंगाचा बॉर्डर आणि हे त्याचं पदर आहे, तुम्ही बघू शकता. ही अशी काहीतरी दिसती आहे विथ दिस रेड बॉर्डर. आणि ह्याच्यावर लाल ब्लाऊज आहे. हे सेम जशी हे काठ आहे ना, तसंच एक्झॅक्ट सेम ब्लाऊज आहे याचं. आणि लास्ट ऑप्शन जो आहे तो खूपच स्पेशल आहे गाईस, कारण ती माझ्या साखरपुड्याची साडी आहे, हिरव्या रंगाची. आणि मला खूप असं वाटतं आहे आतून की ती निळी साडी घालावी, पण वटपौर्णिमा आणि हिरव्या रंगाची साडी, इट्स लाईक अ प्युअर इमोशन. तर माझा असा अंदाज आहे की मी हिरव्या रंगाचीच नेसणार आहे, जी माझी साखरपुड्याची साडी होती. तर ती कलांजली, प्युअर कलांजली पैठणी आहे. मी तुम्हाला दाखवते. त्याचे फोटोज ॲक्च्युली माझ्या इंस्टाग्रामवरती वगैरे सगळीकडे अवेलेबल आहेत ऑलरेडी. सो या, ही ती साडी आहे बघा. आतून असे त्याच्यावरती बुट्ट्या आहेत. तर आणि हे त्याचं ब्लाऊज आहे, हे त्याचं ब्लाऊज आहे. हे स्लीव्जवरती मी असे त्याच्यावरती काम करून घेतलं होतं. तर खूप छान दिसतो हा कलर माझ्यावरती. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मला कोणती नेसायला हवी. माझा असा अंदाज आहे गाईज, हीच आय थिंक मला नेसायला हवी, कारण ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह साईडवरती. आणि माहिती नाही मला परत कधी लगेच चान्स भेटेल. ह्यातच चला मी दुसऱ्या कोणाच्या लग्नामध्ये मला इन्व्हाइट भेटतो आहे, किंवा गणपती आहे, पहिला पाडवा आहे, मी घालू शकते. पण आय थिंक हाच हा चान्स आहे की नवीन नवीन लग्न झालं आहे आणि साखरपुड्याची साडी आहे माझी, तर मी ही नेसावी, मला असं वाटतं आहे. तर गाईज, तुम्ही आता साड्या तर बघितल्या आहेत. आय थिंक मी ग्रीनच साडी घालणार आहे. तर आपण बघूया वटपौर्णिमेच्या दिवशी की ती कशी दिसती आहे आणि कशी होती आहे पूजा आपली. पण मला जाम भूक लागली आहे. आणि प्रेम त्याच्या कामाने त्याच्या कलिग्ससोबत, म्हणजे डिनर त्यांचं काहीतरी आउटिंग होतं, तर तिकडे केलं आहे, तर त्याचं आज जेवण नाही आहे. आणि मला खूप टाईम झाला आहे मॅगी खाऊन. मला माझे जुने दिवस आठवत आहेत. लग्नाच्या आधी मी खूप अशी मॅगी खायची, आणि आज मी एकटीच आहे, तर कंटाळा आला आहे की काय खावं काय खावं. तर मला असं वाटतं की हा छान मौका आहे माझ्याकडे, छान चान्स आहे की मी एकटी मस्त मॅगी खाऊ आणि काहीतरी बघू, एन्जॉय करू. तर मी बहुतेक ते करणार आहे. तर या, लेट्स मेक मॅगी अँड लेट्स ईट मॅगी. इट्स बीन आय थिंक 3-4 months सिन्स आय हॅव हॅड मॅगी. ॲक्च्युली नाही, त्यापेक्षाही जास्त झाले, बिकॉज लग्नाच्या आधी मी डाएटवरती होते, तर मी हे सगळं खातच नव्हती. तर आय एम क्रेविंग मॅगी लाईक एनिथिंग. चला मग मॅगी बनवूया आणि खाऊया आणि काहीतरी छान बघूया. तर आपली मॅगी बनती आहे गाईज. आपण वेट करूया 2 मिनिटमध्ये मॅगी बनायचा. आणि तोपर्यंत मी पटकन चेंज करते, बिकॉज मला खूप उकडतं आहे या कपड्यांमध्ये. काहीतरी कम्फर्टेबल घालूया आणि मग आपण मॅगी खाऊया आणि काहीतरी छान बघूया. आता बस मॅगी होतच आली आहे, आणि जेव्हा ती प्लेटमध्ये असेल मी तेव्हा बोलते तुमच्याशी. तर गाईज, जसं तुम्ही बघताय आपली मॅगी झाली आहे रेडी. तर मग मी मॅगी खाणार आहे आणि बघणार आहे एव्हरी इयर आफ्टर, विच इज ऑन ॲमेझॉन प्राईम वरती रिलीज झाला आहे हा शो. ह्याआधी ऑफ कॅम्पस आला होता, अँड मला तो इतका आवडला आहे तो शो. मी
अक्षरशः 2-3 वेळा बघून झाला आहे. एकदा तर मी स्वतः बघितला, दुसऱ्यांदा मला एकदम फोमो होत होता, मी परत एकदा बघितला आणि तिसऱ्यांदा मी प्रेमला कन्व्हिन्स केलं, बघ बघ बघ. त्याने माझ्यासोबत बघितला नव्हता, तर तिसऱ्यांदा त्याने बघायला, म्हणजे त्याने बघायला घेतला होता, तर मी तिसऱ्यांदा बघितला त्याच्यासोबत. तर मला खूप आवडला आहे तो शो. इनफॅक्ट आय हॅव अ बुक ऑल्सो ऑफ कॅम्पस. युजली असं होतं की लोक आधी बुक रीड करता मग शो बघता, आणि इथे उलटं झालं आहे. शो आधी आला आहे आणि शो इतका आवडला आहे की मी म्हटलं की बुक पण रीड करूया. सो इट्स कॉल्ड द डील बाय एल केनेडी. इट्स अ पार्ट ऑफ लाईक ऑफ कॅम्पस सिरीज. सो नक्की पहा तुम्ही जर बघितला नसेल तर. आता आपण एव्हरी इयर आफ्टर बघतोय, तो ओके ओके आहे, थोडासा सॅड वाईब येते आहे. पण हां, सो आय एम वॉचिंग एव्हरी इयर आफ्टर. आय शो यू. That's me, basic. But deep. It's so hot. Let's go swimming. Do you think we'll be like that when we're swimming too? No, it's just Charlie. It's been like that since. तर गाईज, मी जरा ब्लिंकिट स्क्रोल करत होती आणि चट्टरपट्टर जरा खायची इच्छा झाली. आज खूपच मी एकदम व्लॉग सुरू करताच खराब हॅबिट दाखवली आहे की काय चटरपटर खाते आहे. तर मी स्क्रोल करत होती आणि मी ही आईस्क्रीम मला इंटरेस्टिंग वाटली. ऑब अँड गॉबची व्हॅनिला अँड चॉको ब्राउनी आईस्क्रीम. म्हटलं काहीतरी नवीन दिसतं आहे ब्लिंकिटवरती, ट्राय करूया. सो मी आता ही ट्राय करणार आहे. डॅम, काय यम दिसते, बाप रे. तर गाईज, मी स्किन केअर करायला चाललेली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी ब्लॉगच्या सुरुवातीला बोललेली की आज आपल्याला वेस्ट साईडला जायचं आहे चप्पल एक्सचेंज करायला, आणि मी ते कम्प्लिटली विसरली. आणि आता मी जाम दमलीसुद्धा आहे. आय डोंट थिंक सो आता जाणं होईलच. मी लवकर झोपायच्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा आहे. सो आय थिंक आय जस्ट लाईक डू द स्किन केअर, स्क्रोल थ्रू इंस्टाग्राम अँड जस्ट लाईक फॉल अस्लीप. सो आपण उद्या जाऊया. उद्याचा दिवसही आहे आपल्याकडे. आपण उद्या जाऊया. उद्या आपण वेस्ट साईड जाऊया, चप्पल एक्सचेंज करूया आणि बघूया आपल्याला काही आवडतं आहे का. असं शॉपिंगसुद्धा होऊन जाईल माझी. सो या. तर माझं स्किन केअर झालेलं आहे गाईज. आता मी जरा काहीतरी बघते आणि प्रेम जाम लेट येणार आहे आय थिंक आज. सो आय थिंक आय जस्ट लाईक फॉल अस्लीप. आय सी यू टुमॉरो.